आणि विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। दिवाळीनंतर निवडणुका आणि निकाल नोव्हेंबरमध्ये लागेल असा अंदाज आहे। नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येईल आणि पावसाळ्यात प्रचारामधील अडचणींचा मुद्दा हा यामध्ये कळीचा ठरू शकतो। विधानसभा निवडणुकांचे आता वेध लागलेले आहेत। लवकरच आचारसंहिता देखील लागू होईल अशी माहिती मिळतेय। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होतील असं मानलं जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतर होईल अशी माहिती हाती आली आहे। आणि नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय अंदाज बांधले जात आहेत आचारसंहिता, निवडणुका आणि नवी विधानसभा अस्तित्वात येण्यासंदर्भात? प्रज्ञा, आपण जर बघितली असेल तर सध्या निवडणूक आयोगाकडून मतदार यादी जी आहे ती त्याबद्दल माहिती घेतली जाते। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जर प्रज्ञा बघितलं असेल तर आधी सुरुवातीला म्हटलं जात होतं की निवडणुका ऑक्टोबरमध्ये पार पडतील। मात्र सध्या निवडणूक आयोगाचं जे काम बघता ही निवडणूक जी आहे ती प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये जाऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्टेंबर महिना खरं तर पावसाळ्याचा असतो आणि या पावसाळ्याच्या दरम्यान प्रचार कसा करायचा असा प्रश्न खरं तर सर्वच राजकीय पक्षांना असतो। महायुतीचं देखील असंच म्हणणं आहे, काही नेत्यांचं म्हणणं आहे की या निवडणुका थोड्याशा उशिरा म्हणजे नोव्हेंबर पर्यंत व्हाव्या म्हणजे जेणेकरून ऑक्टोबरमध्ये प्रचार व्यवस्थित करता येऊ शकतो। कारण आपण जर पाहिलं असेल तर काहीतरी शेतीची कामं देखील अनेक असतात आणि याच दरम्यान प्रचार करणं देखील अवघड होतं। त्याचमुळे कुठेतरी निवडणूक आयोग काय आता निर्णय घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। आपण जर बघितलं असेल तर जर सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असती तर मंत्रालयातील कामकाजाला देखील वेग आला असता। मात्र सध्या तसा मंत्रालयातील कामकाजांना वेग पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे जर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात खरं तर दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील आणि मतमोजणी देखील त्या दरम्यान होऊ शकते असा देखील एक अंदाज व्यक्त केला जातोय प्रज्ञा। त्यामुळे आता बघावं लागेल नेमकी निवडणुकांची तारखा कधी जाहीर होत आहेत। मात्र एकूणच जर प्रचाराची वेळ बघता त्याचसोबत पावसाळ्याचे दिवस बघता कुठेतरी निवडणूक जी आहे ती प्रक्रिया दिवाळी नंतर होऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।